मी मी आता सध्या भाजलेणी धबधब्यावर आहे आणि इथं बघू शकता सगळं म्हणजे कसं पूर्णपणे लोक वगैरे फिरतात, कोणी बाहेर फिरतंय, कोणी हे करतंय. हा माझा मित्र वैभव. आम्ही आलो होतो इकडे नाही का फिरायला वगैरे, त्याच्यामुळं इकडं समजावण्यात आलं की बाहेर आल्याच्या नंतर फिरू नका वगैरे. काय सांगितलं होतं तरी समजलं नाही लोकांना. नोटीस असताना पण लोक येत आहेत आणि कशा प्रकारे तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो डेमो नाही का. तुम्ही बघू शकता इथं लोकांची किती गर्दी आहे हे पण बघू शकता. सगळे लोक येत आहेत. व्ह्यू बघा, छानसा व्ह्यू आहे. दिसतंय का? हा एक नंबर. त्याच्यामुळे ब्लॉगिंग चालू आहे. आपण भाजले धबधब्यावरती आणि इथं आपण आलोय आणि सगळे फिरायला पर्यटक बंदी असताना तरी देखील येत आहेत. तुम्ही हे बघू शकता. नंतर हे पुढे समजेल तुम्हाला, कारण की इथे येणारा प्रत्येक पर्यटक त्याच्या मनानुसार सरकारी नियमांना डावलून येत असतो. ठीक आहे, आताची ब्लॉगिंग तिथं थांबूया. आपण जाऊया लोहगड किल्ल्यावरची गेल्यानंतर आपण नंतर बघूया. मी आलो होतो विसापूर किल्ल्यावरती, फाजले मी आणि आम्ही चाललो लोहगड किल्ल्यावर. आपण कुठं येत माहितीये का? लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहे आणि तिथं बघू शकता व्ह्यू कसा आहे समोर. ते बघा एकदा तुम्ही, किती छान व्ह्यू झालाय. सगळं धुकं पसरलंय, आताच पाऊस पडून गेलेला आहे, त्याच्यामुळे एवढं भारी दिसतंय ना. नक्की या तुम्ही एकदा, गर्लफ्रेंडला घेऊन या. रोडले गाणं मित्रांनो इथं अत्यंत आणि तुम्हाला गाडी जर आणायची असेल तर स्प्लेंडरच घेऊन. स्प्लेंडर गाडी बेस्ट आहे. आणि कारवाले आई जाऊता मात्र कारवाल्यांची आई घेऊन टाका तुम्ही. आपण नका ओची बोलते बोलते भाऊ जायला लागतंय हॉटेल यायलाच लागतो, कारण आपण क्वालिटी विचारला लोकांना का मित्रांनो रस्ता कसा आहे. दोन फोटो गेले वर तीन डोळे बघितले तसेच करतो. ते व्ह्यू ओप्पोचा मोबाईल असतो तर त्याने फोटोही केले नसते. ते आयफोन दिसला म्हणून ते मला असं ना आपला घेतो. इथे बघू शकता आता चढण वगैरे संपलेली आहे आणि रान चांगलं असं रान लागलेलं आहे ना का. लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी सगळे थांबलेले असताना कारण नाच करते का MS25 हॉटेल बागेश्वरी यायला लागते, कारण साधं काम नाही आपल्याकडं. आपण पहिल्या गेरवर चढतोय. क्वांटिटी गाडीला विचारा गाडी किती फाटून हातात आली.
वातावरणावर शोधले. आता इथून पुढे ना तुम्हाला धोक्याची वेळ जास्त काही दिसणार नाही. आणि इथं ते पूर्ण पाणी दिसणार आहे आणि अचानक पाऊस येणार आहे. त्याच्यामुळे आपण तुम्ही अनुभवा समोरचा डोंगर विसापूर किल्ला आहे. या किल्ल्याजवळ एवढं भारी वातावरण आलेलं आहे. तुमच्या गर्लफ्रेंडला घेऊन या. बघू शकता मित्रांनो, हा आहे विसापूर किल्ला. आणि ह्या साईडला वातावरण बघू शकता पूर्ण धुक्यात हरवून गेलेलं आहे. आणि ह्या साईडला आहे लोहगड किल्ला. वरती बघू शकता हा पाठीमागे दिसतोय तो लोहगड किल्ला आहे. आणि हा आहे विसापूर किल्ला. छान वातावरण आहे. बॅक साईड हा माझ्या पाठीमागे दिसतोय तो विसापूर किल्ला आहे. आणि आता पाऊस पडलाय जस्ट, त्याच्यामुळे वातावरण बघा कसं झालंय धुक्यामध्ये. आणि हा व्ह्यू आहे साईडचा. आणि हा लोहगड किल्ला आहे, पाठीमागे दिसतोय तो लोहगड किल्ला आहे. त्या किल्ल्यावरती एवढं भारी वातावरण झालेलं आहे ना. आता सध्या 5 वाजले असतील, त्याच्यामुळे एंट्री वगैरे बंद आहे. एवढं भारी वातावरण आहे ना, अक्षरशः पूर्ण धुक्यामध्ये दिसत पण नाही, एवढा छान झालेला आहे. पाठीमागे तुम्ही बघू शकतो विसापूर किल्ल्यावरती की किती भारी अक्षरशः खालती आले. त्याच्यामुळे एवढा भारी व्ह्यू झालाय ना. मला तुम्ही आल्याच्या नंतर तोपर्यंत नाही समजणार, तुम्ही नक्की या, त्यावेळेस तुम्हाला समजेल किती भारी व्ह्यू आहे नाही का. आमच्याकडे स्टँड छान केले असते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही पिंपरी चिंचवड निगडीवरून आलो. सकाळी मगाशी निघालेलो आम्ही. जास्त काय नाही, 40 मिनिटामध्ये आलो आम्ही इकडे. 40 ते 50 मिनिट, 1 तास जातो सहजासहजी. तुम्ही व्ह्यू बघू शकता, छान वातावरण झालेलं आहे. बघू शकता किल्ला आहे. हा भाऊ आलेला आहे. डॉगेश भाई कुठे गेला होता फिरायला? डॉगेश भाई, कसं काय वातावरण तुझ्याकडे? डॉगेश भाई या किल्ल्याचं काय वाटतं. मागच्या वेळेस आम्ही आलतो किल्ल्यावरती, तेव्हा पण इथेच होता आणि यावेळेस पण इथंच आहे. पाठीमाग माझ्या एका फोटो मध्ये आला होता आणि आता पण इथंच आहे. ती क्रॅब ब्रो भारे भारे. हा पक्को शकता कसा पळतोय. हा दुसरा आलेला आहे डॉगेश भाई. यांचं मित्रमंडळ आहे वाटतं, यांचा कार्यक्रम दिसतोय. हे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड इकडे फिरायला आल्यात. कुणासोबत आले, कुठल्या गावचे तुम्ही, कुणासोबत आले, कुणाला विचारून आले तुम्ही? गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड इकडे फिरायला. पुण्याचा आहे का रे तू? तरीच काय तुला याट माहिती नाही. चला पुढे जाऊ आपण, ते किल्ल्यावरती जाऊया, त्याच्यानंतर तुम्हाला मी तिथला व्ह्यू दाखव. विसापूर किल्ला आहे हा. जंगलातून रोड जातो असा आतमध्ये. ह्याला 2 रस्ते आहेत आणि हा ह्या साईडनी जातो आणि दुसरा एका साईडनी जातो. पूर्ण ट्रॅकिंगचा सीन आहे आणि वरती तुम्ही नंतर बघा, तुम्हाला समजेल की पूर्णपणे कसा आहे व्ह्यू. नमस्कार.
आपण विसापूर किल्ल्यावरती ट्रॅकिंग करतोय आणि हा पाठीमागे व्ह्यू बघू शकता आपण डोंगराच्या ह्याच्यावरतून जातोय. समोर खूप सारे डोंगर आहे, ट्रॅकिंगचा रस्ता आहे तुम्ही बघू शकता. छोटासा रस्ता आहे, त्या रस्त्याने पुढे पूर्णपणे तर बघू शकता. इथं वरती आल्याच्या नंतर असा रोड आहे आणि रोडवरती हॉटेल वगैरे आहेत छोटे छोटे. इथं लोक पण वरतून येताना दिसत आहेत. अजून खूप वरती आहे, अजून सुरुवात पण नाही झाली. आताशीच कुठं वरी जातोय आपण, अजून खूप लांब आहे. पूर्णपणे तुम्ही बघू शकता व्ह्यू आहे. राईट लेफ्ट टर्न असा आहे. लोक तुम्हाला फिरताना दिसत आहे. पण आता विसापूर किल्ल्याच्या वरती आलोय आणि या साईडला बघू शकता बाहेर हनुमानाचं मंदिर आहे छोटस. या मंदिरात आपण ज्या माझ्या पाठीमागे जात होतो ते बघू शकता. पुरातन काळात लोकांनी केली पाण्याची टाकी आहे, त्यांचं काहीतरी शिलालेख वगैरे लिहिलेलं आहे त्याच्यावरती. आणि पाण्याची टाकी आतमध्ये. आणि या साईडला लेफ्ट साईडला तुम्ही यामुळे पाठीमागे या दाखवतो. या साईडला बघू शकता किल्ल्याच्या वरती आहे या साईडला. आणि छोटासा रस्ता आहे डोऱ्याच्या ह्याच्यामधून. तुम्ही येत असाल तर सफारी जबाबदारी आहे ना. या साईडला बघू शकता इथं तटबंदी आहे किल्ल्याची वरती लेफ्ट साईडला. पूर्णपणे अशी खूप उंच वरती आहे. आणि आता पाणी पण पाऊस पडल्यामुळे पाणी पण जास्त आहे, त्याच्यामुळे तुम्ही जबाबदारी होत्या. पाण्याचा फ्लो पण जास्त आहे कारण रस्ता हा पाण्यामधून जातो. पूर्णपणे पाणी आहे. त्या रस्त्यामधून जाण्यासाठी तुम्हाला भरपूर असं पाणी आहे. पाणीमधून करता कसं आहे पाठीमागे या तुम्हाला वाट लागू फक्त माहिती दर्शन घेऊन असेल तर घेऊन या, नसेल तर येऊ नका. रस्ता हरवू शकतं. स्वतः गर्लफ्रेंड असेल तर भारी आहे, दुसऱ्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन येऊ नका कारण इकडे काही होऊ शकतं. त्याच्यामुळं गर्लफ्रेंड राहील बाजूला आणि तुमचा व्हायचा कार्यक्रम. त्याच्यामुळं स्वतःची आणि पर्यावरणाची काळजी घ्या. मी सांगितलं म्हणून नका, माझ्यावरती येईल सगळं, मला नका सांगू. मी तुम्हाला दाखवतोय, फक्त तुम्ही बघायचं काम करा. आपण आता किल्ल्याच्या वरती आलेलो आहे आणि पूर्णपणे धुकं पसरलेलं आहे, थोडं पण दिसत नाही पुढे. आणि बघू इकडं माझ्या पाठीमागे जनावर दाखवतो तुम्हाला किती काय. पूर्णपणे धुकं आहे, त्याच्यामुळे रोड पण दिसत नाही कुठे. येताना व्यवस्थित या, एकटे येऊ नका. कोणाला तर मित्राला सोबत घेऊन या. हा व्ह्यू आहे ना हा पूर्णपणे धुक्यातला आहे आणि घसरती वाट आहे, त्याच्यामुळे लोक कमी येतात. तुम्ही पण येताना एकटे येऊ नका, कोणाला तर घेऊन या. आज काय यायला लागते हॉटेल भाग्यश्री, हॉटेल तिरंगा. आपण भाग्यश्रीची माणसं ना, आपण तिरंगाची माणसं. अरे आम्ही भाग्यश्रीच्या माणसं आहे भाऊ. सकाळी 7 आणि संध्याकाळी 8 यावंच लागते. हॉटेल भाग्यश्री. पूर्णपणे किल्ल्यावरती धुकं पसरलेलं आहे आणि गाई गुरे चारतायत. कारण या असे खालती आम्हाला गावाल्या लोकांनी सांगितलं की वरती बिबट्या वाघ असतात, त्याच्यामुळे लोक उशिरापर्यंत जाऊ नका. आम्ही लगेच खाली जाणार आहे. पूर्णपणे व्ह्यू बघितलाय एकदम, नाही का. हॉटेल भाग्यश्री.
आता धुकं कमी झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला स्पष्ट दिसत असेल पाठीमागे, पूर्णपणे दिसत असेल आता पाठीमागे, कारण धुकं कमी झालेलं आहे. पूर्णपणे धुकं एवढं छान वातावरण आहे. तुम्ही नक्की अनुभव आहे इथे येऊन. आम्ही बघा आणि काही मुळे त्या साईडने पूर्णपणे धुकं पसरलं आहे. किल्ल्याबद्दल आपल्याला जास्ती काय माहिती नाही, जेवढं माहिती आहे मी तेवढं तुम्हाला सांगितलंय. आम्ही मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा रस्ता विसरलो होतो. कमीत कमी आम्हाला 1 तास गेला, पूर्णपणे रस्ता विसरलो आणि आम्हाला रस्ता सापडला नाही. पूर्ण धुक्यामध्ये रस्ता हरवून गेला, दिसलाच नाही. आम्ही पूर्णपणे 1 तास फिरत होतो या किल्ल्यावरती, रस्ता सापडत नव्हता. त्याच्यानंतर मग आम्हाला पाऊस उघडल्यानंतर समजलं, 1 तासांनी समजलं की रस्ता चुकलाय, सापडला. पण बरेचसे लोक म्हणतात की इथं चकवा वगैरे आहे. आम्हाला पण मागच्या वेळेस कन्फर्म झालेलं होतं की बाबा इथं चकवा आहे. सापडला नाही, भरपूर वेळा आम्ही शोधला, रस्ता पण सापडला. रस्ता म्हणजे पूर्णपणे हे झालेलं. आणि त्याचं कारण म्हणजे रस्ता का सापडत नाही हे कारण म्हणजे हे इथं पूर्ण धूळ होते इथं आणि पाऊस पण चालू होता, त्याच्यामुळं आम्हाला थोडा प्रॉब्लेम व्हायचा. किल्ल्यावर आता स्वच्छ वातावरण झालेलं आहे कारण आता पाऊस उघडलेला आहे. हा, आणि इथे तुम्हाला खेकडे वगैरे पण बघायला भेटतील मित्रांनो, बघू शकता. हा इथे गेलाय आता. असं वाटतं की लोकच नाही, आपण मी आणि माझा मित्र येतो, दुसरं कोणी दिसत नाही किल्ल्यावरती. पूर्ण लोक कमेंट मध्ये काय वाईट बोलू नका, नाही तर तुमची आईची घाण, घरी येऊन बसन मी प्रत्येकाच्या. वाईट बीट बोलले बिलले तर काय रे, घरी आहे ना, हा नाच करते काय, यायच लागतं. हा प्राचीन महादेव मंदिराकडे जाणारा रोड आहे. या पूर्ण रोडला तुम्ही बघू शकता काठी गुंबून असल्यासारखे छान रोड आहे. तुम्ही येऊन बघा, मला समजेल. विसापूर किल्ला आहे, फक्त लक्षात ठेवा. कुठला किल्ला आहे? विसापूर किल्ला आहे. विसापूर किल्ल्यावरती आपण आलेलो आहे. बरोबर. आणि हा किल्ला कुठं आहे? हा किल्ला विसापूर किल्ला कुठं आहे? कोणत्या भागात येतो हा? हा मावळ तालुक्यामध्ये येतो. होय. पूर्णपणे मंदिर आहे, प्राचीन घर किल्ल्यावरती. तुम्ही येऊ शकता. पाण्याची टाकी पाऊस चालू आहे आणि आपण मंदिर विसापूर किल्ल्याच्या वरती पूर्णपणे आलेलो आहे. इथं बघू शकता तलाव आहे आणि इथं प्राचीन महादेव मंदिर आहे. पूर्णपणे पाऊस चालू आहे आणि आपण किल्ल्याच्या पूर्णपणे वरती आलेलो आहे. जुनं प्राचीन मंदिर आहे, बघू शकता मंदिर. इथं गणपती बाप्पा महादेवाचं मंदिर, छानसं मंदिर आहे पूर्णपणे. इथं बघू शकता नंदी भगवा ध्वज आहे. इथं गणपती वगैरे, गणपती ते
तो स्तंभ आहे, हनुमान आहे, पूर्णपणे प्राचीन मंदिर आहे. गणपती बाप्पाच्या पाया पडलं. गणपती बाप्पा मोरया. पूर्णपणे मंदिर बघू शकता. ओम नमः शिवाय. छानसं मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये बघू शकता पूर्णपणे अंधार आहे. छानसं मंदिर आहे. समोर इथूनच बघा लॉक केलेले आतमध्ये. तर जाऊन बघा. या साईडला पूर्णपणे प्राचीन मंदिर आहे. वरती बाजू चालू आहे. पाठीमागे तलाव दिसतोय तुम्हाला. तलाव आहे पाठीमागे आणि किल्ल्याची बाजू पण ज्या साईडनी वरती आलो होतो ते साईड आहे किल्ल्याची. पूर्णपणे तसं भिंती वगैरे तिथून एवढं छान खाली पर्यंत असं दिसणार आहे. तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला दाखवेन नंतर ते पूर्णपणे मध्ये आल्याच्या नंतर मी तुम्हाला ते पूर्णपणे दाखवेन. प्राचीन विहीर आहे ती पण बघू शकता तुम्ही. पूर्णपणे हे तलाव आहे. आपण आता किल्ल्याच्या पाठीमागच्या साईडला आलेलो आहे आणि इकडून व्ह्यू बघू शकता तुम्ही किती छान व्ह्यू येतो समोर समोर. कारण पूर्णपणे धुकं पसरलेलं आहे आणि इकडून हा आपल्या ज्या वेळेस मी खालती दाखवलं होतं हा व्ह्यू होता तो. आणि पूर्ण धबधब्यासारखा सीन आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण भिजते आहे. शांत वातावरण झालेलं आहे इकडे पण पूर्णपणे नाही का. तिकडे कोणीतरी भिजत आहे फिरायला आलेले. पूर्णपणे वातावरणामध्ये हे झालेला बदल झालेला आहे. पूर्णपणे धुके धरण तुम्हाला दाखवतो या माझ्या पाठीमागा. आणि या साईडला येताना थोडं बघू कारण पूर्णपणे दर्या असल्यामुळे छानशी हनुमानाची मूर्ती आहे. किल्ल्याचा उतरण्याचा पण मार्ग आहे हा. हनुमानाची मूर्ती फक्त ते तिथं आपण गेलोच नाही कधी. पायऱ्या इतक्या जायचंच आपण. आपण आता तिकडे जाऊया कारण त्या रोडला पाणी आहे. पूर्णपणे रस्ता आहे. तिकडून पण यायला त्यामध्ये इकडून तिकडून या बघ थोडं तिकडे जायचं आपल्याला.
भेटू आपण आपण आता विसापूर किल्ल्याच्या खालती आहे. बघू शकता हे. पूर्णपणे धुक्यामध्ये विसापूर किल्ला हे झालेला आहे. दिसतंय पूर्ण विसापूर किल्ला हे दिसतंय. आणि हे छोटस घर आहे यांचं, इथं हॉटेल आहे, रिसॉर्ट आहे. हे पण बघू शकता तुम्ही. छानसं वातावरण आहे. त्यांच्या घरामध्ये कोंबड्या वगैरे ते पण आहे नाही का. आणि इकडं वरती किल्ला आहे, समोर वरती लांबपर्यंत किल्ला दिसेल तुम्हाला. छानसं वातावरण आहे. तिथे राहायला तुम्हाला आवडेल का, तुम्ही बघू शकता ना. चला मित्रांनो, हे बघा पाठीमागे कसला व्ह्यू आहे. आम्ही आलो इकडे डोंगरात विसापूर किल्ल्यावरती. आणि किल्ला हा लोहगड किल्ला आहे. त्याच्या खाली बघा कसल्या धबधबे वाहत आहेत. एक नंबर म्हणजे नाच करते काय, यायला लागते इथं आलं पाहिजे. तुम्ही हे बघून घ्या समोर. परत मला बोला, नाच करायचं नाही, नाच करते काय. हॉटेल भाग्यश्री यायला लागतंय. सकाळपासून 8 कापल्यात, 9 कापायला चाललोय. यायला लागतंय. तुम्ही आले तर आपल्याकडे पैसा आहे, तर काही नाही, आपण भिकारी आहे. तुम्ही असे तर सगळे तुम्हाला न्यूज असतो. तुम्हाला पाठीमध्ये या, फक्त पडू नका तुम्ही. जेवढं दाखवू आम्ही कव्हर करूया याच्यामध्ये. आमच्याकडे ड्रोन नाहीये सध्या तरी, त्याच्यामुळे पूर्णपणे दिसणार नाही. हे समोरचा व्ह्यू दिसतोय ना, तो लोहगड किल्ला आहे. इकडे पण विसापूर किल्ला आहे. हे ढग बघा किती खाली आले, छान छान दिसतात. इकडे खाली, इकडे ऊन आहे, इकडे पाऊस आहे. चाललंय काय हे कळत नाही. यायला लागतंय तुम्हाला हॉटेल काही असं. डोंगर दर्या बिर्या बघा, हे दर्या बघा. माझ्या आयटम आहे इकडं, एक पेक्षा भारी आहे. आणि माझ्या आयटम मला कसं पडा लावला तसं तुम्हाला लावून जाईल. तुम्ही पण पोरी बिनच्या नादी नका लागू. त्यामुळे सांभाळा. पोरी बिनच्या नादी नका लागू.